नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन या कार्यक्रमांतर्गत आपल्या माहितीसाठी आणि चर्चेसाठी आपण विषय निवडला आहे फुलांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि वाहतूक. मंडळी, विषय परत एकदा आपल्याला सांगतो, फुलांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि वाहतूक असा हा विषय आपण चर्चेसाठी निवडला आहे आजच्या कार्यक्रमांतर्गत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगामध्ये विविध राष्ट्रांमध्ये फुलशेती केली जाते. उघड्यावर म्हणजे ओपन फील्ड कल्टिव्हेशन पण केलं जातं आणि हरितगृहामधून सुद्धा फुलशेती केली जाते. इथं देशांमध्ये जशी फुलशेती होते तशी आपल्या देशामध्ये सुद्धा फुलशेती केली जाते. पण म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल मुख्यत्वे याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलशेती केली जाते. उघड्यावर शेती केली जाते म्हणजे ज्याला ओपन फील्ड कल्टिव्हेशन आपण म्हणतो, किंवा पॉली हाऊसेसमध्ये किंवा ग्रीन हाऊसेसमध्ये फुलशेती केली जाते. आज आपण जर बघितलं जवळपास 460 करोड रुपयांचं फुलांची निर्यात आपल्या देशातून केली जाते. पण तसं बघितलं तर हा आकडा अत्यंत कमी आहे, कारण आपल्या देशामध्ये जर वातावरण आपण बघितलं, जमीन बघितली, जमिनीचे प्रकार बघितले, तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर फुलशेतीला वाव आहे आणि संपूर्ण जगामध्ये प्रचंड फुलांना मागणी असते. विशेष करून व्हॅलेंटाईन्स डे आपल्याला कल्पना आहे की गुलाबाच्या फुलांना प्रचंड मागणी असते. पण म्हणजे आज आपण जर बघितलं तर तो आपला फुल उत्पादक शेतकरी आहे, तो उत्पादन करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, पारंगत आहे. पण जेव्हा काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा विषय येतो किंवा वाहतुकीचा विषय येतो, ट्रान्सपोर्टचा किंवा विपणन म्हणजे मार्केटिंगचा जेव्हा विषय येतो, तेव्हा त्याची गाडी तिथे जाऊन थांबते, कारण त्याविषयीचं सखोल ज्ञान त्याला त्या विषयात नसतं. म्हणजे आज आपण जर बघितलं तर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण जसं फुलं हे नाशवंत आहे, जसं फळं आणि भाजीपाला हे नाशवंत आहे, तसं फुलं पण नाशवंत आहे. आणि जर त्याचं काढणी पश्चात तंत्रज्ञानाचं ज्ञान आपल्याला नसेल तर शेतकऱ्यांचं, जो फुल उत्पादक शेतकरी आहे, त्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. आणि म्हणूनच मंडळी, आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण हा चर्चेसाठी विषय निवडला आहे. आणि याविषयी जर आपले काही खरंच प्रश्न असतील तर आज कार्यक्रम चालू असताना, कारण हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे, तर जरूर आम्हाला विचारा. आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी, आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत श्री राहुल यादव. यादव सर हे भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली अंतर्गत डायरेक्टोरेट ऑफ फ्लोरिकल्चर रिसर्च असं एक ते रिसर्च स्टेशन पुण्याला आहे, तिथे कार्यरत आहेत शास्त्रज्ञ म्हणून. आणि बराच अभ्यास या विषयाला अनुसरून त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून आपल्याला बरंच जाणून घ्यायचं आहे. सर नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, आपला हा कार्यक्रम लाईव्ह फोन इन असल्यामुळे दर्शकांना खूप फोन करून आपल्याला प्रश्न विचारायचे असतात. तर पहिले त्यांना फोन नंबर सांगूया, मग कार्यक्रमाला सुरुवात करू. मंडळी, फोन नंबर आमची नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 2490808050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी सुरुवातीला 022 हा एसटीडी कोड अगोदर फिरवणं किंवा लावणं गरजेचं आहे. सर, आपण फुलशेतीविषयी किंवा काढणी पश्चात तंत्रज्ञानाविषयी आज आपल्या दर्शकांना आपल्याला माहिती द्यायची आहे. ट्रान्सपोर्टविषयी, विपणनाविषयी पण माहिती द्यायची आहे. सर, आता फुलशेती म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या देशातील शेतकऱ्यांना नक्कीच माहीत आहे की फुलशेती म्हणजे काय. पण फुलशेती हा व्यवसाय म्हणून जर करायचा असेल तर कोणत्या फुलांचा समावेश या व्यवसायामध्ये करायला पाहिजे? किती प्रकारची फुलं अशी आहेत की ज्यांचं खरंच व्यावसायिकदृष्ट्या आपण लागवड करू शकतो आणि त्याचं विपणन करू शकतो? काय सांगता येईल? सामान्यतः फुलांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लूज फ्लावर्स, म्हणजे ज्या फुलांना देठ नसते त्या फुलांना लूज फ्लावर्स म्हणतात. उदाहरणार्थ झेंडू, शेवंती, मोगरा या फुलांना लूज फ्लावर्स म्हणतात. आणि दुसरा फुलांचा प्रकार आहे तो कट फ्लावर्स, म्हणजे ज्या फुलांना दांडा असतो त्यांना कट फ्लावर्स म्हणतात. उदाहरणार्थ गुलाब, कार्नेशन, जेरबेरा या फुलांना कट फ्लावर्स म्हणतात. भारतामधील विविध राज्यांमध्ये या दोन्ही प्रकारच्या फुलांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते. कट फ्लावरचा विचार करता वेस्ट बेंगालमध्ये सर्वाधिक उत्पादन घेतले जाते आणि लूज फ्लावरचे सर्वाधिक उत्पादन तमिळनाडू राज्यामध्ये घेतले. महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामधील ठाणे जिल्हा, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये मोगरा म्हणजेच जास्मिन या फुलाचे उत्पादन घेतले जाते. पुण्यामध्येही गुलछडी या फुलाचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर तळेगाव दाभाडे हा पुण्यामधील एक एरिया आहे, तिथे गुलाबाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते व येथील गुलाब जगातील सर्व देशामध्ये निर्यात केला जातो. त्यापासून तेथील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळते. सर, आता आपण सांगितलं की पुणे जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, सांगलीमध्ये पण बऱ्याच महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये फुलशेती केली जाते. सर, आता मगाशी बोलताना मी बोललो, प्रस्तावनेमध्ये सुद्धा मी बोललो की ओपन फील्ड कल्टिव्हेशन म्हणजे उघड्यावर शेती केली जाते फुलांची, तशीच ती हरितगृहामध्ये पण केली जाते. तर सर, या दोन्ही कल्टिव्हेशनमध्ये नेमका काय फरक आहे? जर लागवड पद्धतीमध्ये काय फरक आहे आणि जे फायदे तोटे काय सांगता येईल? जी फुले ओपन म्हणजे मोकळ्या जमिनीवर केली जातात त्यांना
खुल्या प्रकारची फुलशेती म्हणतात. उदाहरणार्थ झेंडू, शेवंती, मोगरा या फुलांची लागवड व उत्पादन मोकळ्या शेतामध्ये घेतले जाते, त्यांना खुल्या प्रकारची फुलशेती म्हणतात. परंतु काही फुले आहेत जसे की गुलाब आहे, कार्निशन आहे, झेरबीर आहे, यांची हरितगृह म्हणजेच ग्रीन हाऊसमध्ये उत्पादन घेतले जाते. त्यावेळेस आपण त्या ग्रीन हाऊसमधले जे टेम्परेचर आहे, हवेतील आर्द्रता आहे, त्याचबरोबर हवेमधील विविध घटकांचे जे प्रमाण आहे ते आपण नियंत्रित करू शकतो. परंतु खुल्या फुलशेतीमध्ये आपण ते नियंत्रित करू शकत नाही. त्यामुळे फुलाचे उत्पादन, त्याचबरोबर फुलाचा रंग, फुलाचा दर्जा वाढतो. त्यामुळे फुलाचे उत्पादन हे हरितगृहामध्ये घेतले जाते. म्हणजे सर थोडक्यात आपण असं सांगितलं की जेव्हा आपण मोकळ्या जागेमध्ये उघड्यावर जेव्हा फुलशेती करतो तेव्हामुळे जे तापमान आहे किंवा वारा असतो किंवा पाऊस असतो त्यापासून त्याला त्यांचं संरक्षण करणं कठीण आहे. पण बंदिस्त वातावरणामध्ये, नियंत्रित वातावरणामध्ये जेव्हा हरितगृहामध्ये आपण फुलशेती करतो तर तिथे एक प्रकारचं प्रोटेक्शन, त्यांना संरक्षण मिळतं. हो सर. आणि त्याच्यात आपण सांगितलं की तापमान, आर्द्रता वगैरे आपल्याला नियंत्रित ठेवता येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्बन डायऑक्साईड, CO2 तिथे जास्ती जनरेट होतो, तयार होतो रात्री, आणि त्याच्यामुळे फुलांचं उत्पादन वाढतं आणि आपल्याला चांगल्या दर्जाची फुलं मिळतात. तर हा सर्वात महत्त्वाचा फायदा सरांनी सांगितला की नियंत्रित वातावरणात जर आपण शेती केली तर त्याच्यातून हमखास आपल्याला उत्पादन मिळतं, चांगल्या दर्जाचं, आणि भरपूर उत्पादन मिळतं आणि त्याचा दर्जा पण चांगला असतो. सर आता जेव्हा आपण सांगतो की काढणी पश्चात तंत्रज्ञान, तर बऱ्याच वेळा असं होतं की शेतकरी उत्पादन करतो पण काढणी पश्चात तंत्रज्ञानाचं ज्ञान त्याला नसल्यामुळे जी पद्धत त्याला अवगत आहे त्या पद्धतीचा अवलंब करून तो काढणी पश्चात तंत्रज्ञान नाही म्हणता येणार त्याला, पण काढतो आणि बाजारात नेऊन विकतो. तर काढणी पश्चात तंत्रज्ञान जे आहे त्याची नेमकी गरज काय आणि ते किती आवश्यक आहे हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. हो सर, काढणी पश्चात तंत्रज्ञानाची खूप गरज आहे. कारण ज्यावेळेस आपण फुलांची काढणी करतो त्यावेळेस फुल हे जिवंत असते आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या क्रिया चालू असतात. त्या क्रियामुळे फुलामध्ये असलेले अन्न म्हणजेच कार्बोदक त्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेल्या विविध घटकांचेही प्रमाण कमी होते. हवेतील विविध घटकांचे प्रमाण कमी होते. तापमान आणि शोषणाचा दर फुलाचा वाढतो. सर याविषयीची स्लाइड्स आपल्याला दर्शकांना दाखवता येईल? स्लाइड आहे आपल्याकडे? हो सर, याविषयीची एक स्लाइड आहे, ते आपण दर्शकांना दाखवू शकतो. त्यामुळे त्याच्यातील कार्बोदकाचे प्रमाण कमी होते, तापमान व शोषण दर वाढतो, सूक्ष्मजीवांमुळे फुलांची जलद ऱ्यास होते, त्याचबरोबर इथिलिनचे प्रमाणही वाढते. ह्या सर्व गोष्टी वाढल्यामुळे तोडलेल्या फुलांचा लवकर ऱ्यास होतो, म्हणजे त्यांचे आयुष्य कमी होते, त्याचबरोबर त्यांचा दर्जा, त्याचा रंग कमी होते. या सर्व गोष्टी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञानाची खूप आवश्यकता आहे. सर आता व्यवस्थापनाविषयी पण मला विचारायचं होतं, ते राहून गेलं की काढणी पश्चात तंत्रज्ञानाचं उत्तम व्यवस्थापन केल्यास नेमका काय फायदा होऊ शकतो, याचं व्यवस्थापन कसं करायचं? ज्यावेळेस आत्ताच मी सांगितलं की ज्यावेळेस फुलाची काढणी करतो त्यावेळेस ती फुल जिवंत असते, त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या चयापचयाच्या क्रिया होत असतात. त्यावेळेस त्याचे कार्बोदकाचे म्हणजे त्याच्यातील असलेले अन्नाचे प्रमाण कमी होते, कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी होत असते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला कंट्रोल करायच्या असतील तर आपण योग्य प्रकारच्या काढणी पश्चात तंत्रज्ञानाची गरज असते. जर आपण योग्य प्रकारचे काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपण त्या फुलाचा दर्जा, त्या फुलाचा रंग, त्याचबरोबर त्या फुलाचे आयुष्य वाढवू शकतो. जर फुलाचे आयुष्य वाढवले, त्याचबरोबर ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींची म्हणजेच चांगल्या क्वालिटीची फुले, त्याचबरोबर चांगल्या रंगांची फुले आपण दिले तर त्या फुलांना चांगला भाव मिळेल आणि फुलांना जर चांगला भाव भेटला तर एकूणच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे काढणीनंतर काढणी पश्चात तंत्रज्ञानाची खूप आवश्यकता आहे. सर हे व्यवस्थापनाविषयी आपल्याजवळ काही स्लाइड आहे एखादी जी दर्शकांना दाखवता येईल? हो आहे. हां, सुरुवातीला आपण ज्यावेळेस फुलांची काढणी करतो म्हणजे उत्पादन घेतो, त्यानंतर जर आपण काढणी पश्चात उपचार केले म्हणजे काही काढणी पश्चात जे तंत्र आहे त्याचा वापर केला तर फुलांचे आयुष्य वाढते. जर फुलांचे आयुष्य वाढले आणि ग्राहकांना गरजेच्या असलेल्या गोष्टी म्हणजेच त्याचा रंग असेल, त्याचा दर्जा असेल, हा जर वाढला तर त्या फुलांना मिळणारे उत्पन्न वाढू शकते आणि बाजारात भाव पण तुम्हाला चांगला मिळू शकतो. आणि बाजारामध्ये त्याला भाव पण चांगल्या प्रकारे मिळू शकतो. म्हणजे काढणी पश्चात तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं सुद्धा आवश्यक आहे. सर आता फुलांची काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे त्याचा समजा अवलंब केला तर गुणवत्ता आणि आयुष्यावर, फुलांचं जे आयुष्य आहे त्याच्यावर परिणाम करणारे म्हणजे काढणीपूर्वीचे काही घटक आहेत का की त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे? हो सर, फुलांच्या गुणवत्तेवर, फुलाच्या रंगावर, आयुष्यावर परिणाम करणारे काढणीपूर्वीचे घटक आहेत. म्हणजेच आपण कोणत्या जातीचे फुल लावत आहे याच्यावरही फुलांचा दर्जा, फुलांचा रंग, फुलांचा आकार अवलंबून असतो. चांगल्या जातीचे आपण जर फुल वापरले तर आपल्याला जास्त उत्पादन मिळेल, चांगल्या क्वालिटीचे फुल मिळेल. जर आपण फुलांच्या
त्याचबरोबर फुलांची लागवड ते फुलांच्या काढणीपर्यंत जे काही घटक आहेत, म्हणजेच त्यांना आपण कोणत्या प्रकारचे पाणी देतो, त्यांना कोणत्या प्रकारचे आपण खत देतो, ह्या सर्व गोष्टी फुलाच्या दर्जावर परिणाम करतात. बरोबर. त्याचबरोबर फुलाच्या वाढीच्या वेळेस तुम्ही दिलेले तापमान, म्हणजेच फुलांचे तापमान, फुलाला आवश्यक वेगवेगळ्या प्रकारचे तापमान असते. म्हणजे दिवसा फुलांना, उदाहरणार्थ आपण घेतले तर गुलाबाला दिवसा 20 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते आणि रात्री तेच 15 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. कार्नेशनचा विचार केला तर कार्नेशनला दिवसा 20 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते आणि रात्री 10 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. म्हणजेच दिवसा आणि रात्रीच्या तापमानातला फरक हा 10 डिग्री सेल्सिअस असतो. तो जर आपण त्या फुलांना दिला तर फुलांची चांगल्या प्रकारे वाढ होते. त्याच प्रकारे फुलांना चांगला रंग येतो, फुलांना चांगला आकार येतो. म्हणजे काढणीपूर्वीचे हे जे घटक आहेत तेच फुलांना आपण जर पुरवले, त्या फुलांना आपण दिले तर फुलांचे आयुष्य वाढते, फुलांची चांगली क्वालिटी वाढते, त्याचबरोबर फुलांना रंगही येतो. सर, हे तुम्ही खूप छान सांगितलं. म्हणजे बरेच जे फुल उत्पादक शेतकरी आहेत त्यांना खरं सर याविषयीची माहिती नसते की दिवसाचं तापमान किती लागतं. आता समजा गुलाबाला वेगळं लागतं, जरबेराला वेगळं लागतं, कार्नेशनला वेगळं लागतं, ऑर्किडला वेगळं लागतं. तर दिवसाचं तापमान किती असायला पाहिजे, रात्रीचं किती असायला पाहिजे, कुठल्या हंगामात मग ते फुलं आपल्याला जास्त मिळू शकतात. मला असं वाटतं सर अत्यंत महत्त्वाचं, चांगलं तुम्ही सांगितलं आणि अत्यंत सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं. सर, आता एक महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे की फुलांची काढणी. बरेच वेळा काय होतं की फुलांची काढणी करताना शेतकऱ्यांची गडबड होते की बाजारपेठेला पाठवायचे असतात, कधी लांबच्या कधी जवळच्या. तर त्याची जी स्टेज असते, म्हणजे त्याची वेळ किंवा काळ असतो, हा कसा असायला पाहिजे. विविध फुलं आहेत, गुलाबांचा वेगळा असेल, जरबेराचा वेगळा असेल, कार्नेशनचा वेगळा असेल, काय सांगता येईल सर? मी ते शेतकरी बांधवांना खूप महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. जर फुलांना त्यांचा चांगला भाव मिळवायचा असेल तर फुलाची काढणीची स्टेज आणि काढणीची वेळ खूप महत्त्वाची आहे. बरोबर. शेतकरी बांधवांनी प्रथम गोष्ट लक्षात ठेवावी की आपण आपली काढलेली फुले कोणत्या मार्केटला पाठवणार आहात. जवळच्या मार्केटला पाठवणार आहात का दूरच्या मार्केटला पाठवणार आहात. जर तुम्ही तुमची फुले जवळच्या मार्केटला पाठवणार असाल तर ते जे कळीच्या स्टेजला असतील, म्हणजे ज्याची कळी असेल आणि ती ओपन झालेली नसेल, म्हणजे उमलली नसेल, त्यावेळेस त्याची हार्वेस्टिंग करावी. जवळच्या मार्केटला पाठवणार असेल तर ती उमलण्याच्या स्टेजमध्ये असेल त्यावेळेस त्याची हार्वेस्टिंग करावी. आणि तुम्ही जर दूरच्या मार्केटला पाठवणार असाल तर जस्ट कळी झालेली आहे परंतु ती उमललेली नाही, अशा स्टेजमध्ये हार्वेस्टिंग करावी. कारण ज्यावेळेस तुम्ही दूरच्या मार्केटला तुमची फुलं पाठवत असताल त्यावेळेस तुम्हाला जास्त कालावधीची गरज असते, त्यावेळेस ते फुल उमलायला नको. मग तुम्ही जर ते कळीच्या अवस्थेमध्ये परिपक्व आहे परंतु उमललेले नाही अशा स्थितीमध्ये जर त्याची काढणी केली तर तुम्हाला जास्त वेळ भेटेल, तुम्ही ते जास्त प्रकारे दूरपर्यंत नेऊ शकाल. त्यामुळे त्याची क्वालिटी पण चांगली राहील. त्याचबरोबर कळी ज्यावेळेस असते त्यावेळेस त्या फुलांना वाहतुकीच्या वेळेस कशाही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणजे काय, काही फुलं आहेत की ज्यावेळेस फुलं होतात त्यावेळेस आपण वाहतूक करतो. माफ करा, फोन घेऊया. प्रशांत बीडवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. प्रशांतजी विचारा. नमस्कार. हा, विचारा प्रशांतजी, विचारा. नमस्कार. सर, गेवराई बीड जिल्ह्याहून आम्ही बोलतोय. तर आमचा एक गट शेतीचा आहे बघा इकडे गेवराईला, रुई तालुक्यात. हो. तर त्या ठिकाणी पाण्याचा भाग कमी असल्यामुळे कमी पाण्यावर येणारी कुठली फुलं आहेत का, अशी काही सांगता येतील का? आणि दुसरं, ज्याला शासकीय अनुदान जे मिळतं तर ते कुठल्या स्वरूपातलं ते आहे, त्याची थोडीशी माहिती दिली तर बरं होईल. प्रशांतजी, असं आहे की आजचा जो आपला विषय आहे तो काढणी पश्चात तंत्रज्ञानाविषयी आणि वाहतुकीविषयी आहे. आणि आज आपल्याकडे यादव सर जे आलेले आहेत ते तज्ज्ञ आहेत काढणी पश्चात तंत्रज्ञानातले. तर तरीसुद्धा आपण सरांशी चर्चा करूया आणि जे फुल न फुलाची पाकळी ज्ञान या विषयातलं मला आहे तर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊया. पण त्या मंडळी त्यापूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. सर, एक मला प्रश्न आपल्याला विचारायचा होता, पण बुलढाण्याहून वसंतराव मुळे यांचा फोन आलेला आहे, काही विचारू इच्छितात. नमस्कार, विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार, विचारा. आम्ही सर बुलढाण्यामध्ये एक चांगला बचत गट स्थापन केलेला आहे, शेतकरी बचत गट. त्याच्यामुळे आम्हाला या फुल शेती करण्यासाठी, आमचे गाव इरिगेशन आहे, हो, तर त्याच्यासाठी आम्हाला चांगला बाजारपेठ आणि चांगलं याची माहिती द्या सर. बरोबर. सर, आपल्याला सर वसंतांचा जो आता फोन आला होता की बाजारपेठ, तसं बघितलं तर आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे फुल उत्पादक शेतकरी आहे
ते आपला माल दिल्लीला पाठवतात, कलकत्त्याला पाठवतात, मोठे मेट्रो सिटीजमध्ये पाठवतात. म्हणजे फुलशेती करणारा जर बचत गट आपण स्थापन केला असेल वसंतरावजी, तर आपल्याला पुण्याचं मार्केट आहे, मुंबईचं मार्केट आहे, दिल्लीचं मार्केट आहे, तिथे आपल्याला पाठवता येईल. आणि आता वाहतुकीच्या सुविधा सुद्धा निर्माण झाल्या आहेत. म्हणजे बरेच लोक आज आपण जर बघितलं तर रेल वॅगनमधून सुद्धा पाठवतात आणि आपल्याला ट्रकच्या माध्यमातून जर अंतर कमी आहे, कारण बुलढाण्यापासून जर आपल्याला मुंबई किंवा पुणे मार्केटला पाठवायचं असेल तर ट्रकच्या माध्यमातून सुद्धा आपला हा माल पाठवता येतो. फक्त असं आहे की पहिले सुरुवातीला आपल्याला मार्केट रिसर्च ज्याला म्हणतो त्याचं संशोधन करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जो व्यापारी आहे त्याच्याशी आपलं बायबॅकची गॅरंटी झाली पाहिजे, त्याच्याशी आपलं बोलणं झालं पाहिजे आणि आपल्याला नेमका दर काय मिळणार आहे, कारण आपला उत्पादन खर्च निघाला पाहिजे, त्यात आपला नफा सुद्धा झाला पाहिजे. त्यामुळे मार्केट आहे. आज आपण जर बघितलं तर संपूर्ण जगामध्ये फुलांची मागणी आहे आणि पुरवठा तेवढा होत नाही आहे. आणि आपण एकदम या बाबतीत नशिबान आहोत. आपला देश, आपला राज्य, आपल्याकडे जे फुलं उत्पादन करण्यासाठी जे वातावरण निर्माण पाहिजे किंवा जे करायला पाहिजे ते आपल्याकडे आहे. आणि शासनाची योजना आहेत, मुख्य म्हणजे हरितगृहासाठी योजना आहे. आपल्याला जे शेततळं करायचं असेल, सिंचन नसेल तर शेततळं आपल्याला करता येईल. कारण आता मध्येच एक फोन आला होता प्रशांतजीचा बीडवरून आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पाण्याची कमतरता आणि कुठल्या फुलझाडांची लागवड करता येईल. तर सर आपल्याला त्यांना सांगता येईल की शेततळ्याच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येईल, म्हणजे आपल्याला पावसाचं पाणी साठवता येईल आणि त्या पाण्याचा सुद्धा सिंचनासाठी वापर करता येईल. त्या पाण्याचा आपण त्या ठिकाणी ड्रीप इरिगेशनचा वापर केला तर कमीत कमी पाण्यामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. हो, घेऊ शकतात. आणि सर शेततळं आपल्याला माहिती आहे की शेततळं शासनाची योजना आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की मागेल त्याला शेततळं मिळणार आहे आणि ते आपल्याला करता येईल. ठिबक सिंचनचा आपल्याला अवलंब करता येईल. त्याच्या व्यतिरिक्त पावसाळ्यामध्ये, पावसाळ्याच्या नंतर जसं दसरा दिवाळी असतो तेव्हा आपल्याला झेंडूची लागवड करता येईल. अनेक अशी काही फुलझाडं आहेत ज्याची आपल्याला उघड्यावर म्हणजे मोकळ्या जागेमध्ये फुलझाडांची लागवड करता येईल. तर मार्केटिंग करणं तसं कठीण आहे, पण आपण मार्केट शोधायला पाहिजे. त्यासाठी पण आपल्याला आपले जे बचत गट आहे त्यांना काही लोकांना ती जबाबदारी द्यायला पाहिजे की तुम्ही मार्केटिंगची जबाबदारी निवडा आणि त्यांना मार्केटिंग करायला सांगायला पाहिजे. कारण मार्केटिंग फुलांना खूप मागणी आहे, प्रचंड मागणी आहे. फक्त होतं असं की आपल्याला कुठे विकायचं नेमकं आपल्याला कळत नसतं. सर मला एक प्रश्न विचारायचा होता की बऱ्याच वेळा मगाशी आपण सांगितलं की गुणवत्ता आणि आयुष्य या दोन घटक जे आहेत महत्त्वाचे, हे फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. तर काढणी पूर्वीचे आपण घटक सांगितले, सर काढणी नंतरचे पण काही घटक आहेत का? हो सर, काढणीनंतरचे घटक सांगण्यापूर्वी आपण काढणीची स्टेज आणि टाईम, वेळ हे आपण पाहत होतो. त्याआधी आपण पाहून घेऊ, त्याच्यानंतर आपण काढणीनंतरचे जे घटक आहेत ते पाहू. बरोबर. काढणी ची जी स्टेज आहे ती कोणती असावी? ती प्रत्येक फुलांची काढणीची जी स्टेज किंवा काळ आहे तो वेगवेगळा आहे. जसे आता आपण स्लाइडमध्ये पाहू, झेंडूच्या फुलाची काढणी ही फुलाची कळी पूर्णपणे खुलल्यानंतर करावी. शेवंतीचे दोन प्रकार आहेत. स्टँडर्ड टाईप जे शेवंतीचा प्रकार आहे त्याची काढणी कधी करावी? जेव्हा बाहेरील पाकळी पूर्णपणे उघडी होईल तेव्हा त्याची काढणी करावी. स्प्रे टाईप शेवंतीची काढणी फुल पूर्णपणे खुलल्यावर, परंतु त्याच्यामधील परागकण खाली पडायच्या आधी त्याची काढणी करावी. निशिगंधाचे दोन प्रकार आहेत, एक सिंगल टाईप आणि दुसरा आहे तो डबल टाईप. सिंगल टाईपमध्ये कळ्या पूर्णपणे विकसित पण न उघडलेल्या स्थितीमध्ये असतील त्यावेळेस त्याची काढणी करावी आणि डबल टाईपमध्ये जास्त कळ्या उघडलेल्या असतील तेव्हा त्याची काढणी करावी. सर एक माफरा फोन घेऊया. जालन्याहून पांडुरंग काही विचारू इच्छितात? विचारा. नमस्कार पांडुरंगजी, विचारा. नमस्कार. हॅलो, नमस्कार सर. विचारा. आपलं शेवंती आहे ना? हो हो. हॅलो. हो. हा सर, आपल्या शेवंती आहे ना, केव्हा तोडायची? समजा अगोदर समजा किती तासापूर्वी तोडणं लागते, केव्हा नाही? विचारूया आपण सरांना. सर काय सांगताय? आपण आता तेच पाहत होतो की शेवंतीची काढणी कधी करावी. शेवंतीची काढणी मी आता सांगितलं की स्टँडर्ड टाईप असेल तेव्हा ती जेव्हा बाहेरील कळी पूर्णपणे उघडी होईल तेव्हा करावी. स्प्रे टाईप तुम्ही जर शेवंतीची लागवड केलेली असेल तर फूल पूर्णपणे खुलल्यावर, परंतु परागकण खाली पडायच्या आधी करावी. त्याचबरोबर फुले तोडणीचा जो वेळ आहे ती पण खूप महत्त्वाची आहे. म्हणजे फुले शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी तोडावी, कारण सकाळी आणि सायंकाळी वातावरणातील हवेचे तापमान हे कमी असते. हवेचे तापमान कमी असल्यामुळे फुलाचे श्वसनाचा जो दर आहे तो पण कमी राहतो. फुलाचा श्वसनाचा दर कमी राहिल्यामुळे फुलातील पाणी बाहेर पडण्याचा जो दर आहे तो कमी राहतो. म्हणजे फुलातून पाणी खूप कमी प्रमाणामध्ये बाहेर काढते. त्याच्यामुळे तुमचे जे फूल आहे, जसे तुमचे शेवंतीचे फूल असेल तर ते तुमचे फ्रेश राहील, त्याचबरोबर त्याचे वजन भरेल, त्याचा कलरही चांगला राहील. त्याच्यामुळे फुलाची काढण्याची स्टेज, त्याचबरोबर फुलाची तोडणीची वेळ ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे सर सकाळी अगदी लवकर केलं तर, म्हणजे आता ठाणे जिल्ह्यामध्ये जी मोगऱ्याची लागवड करणारे शेतकरी, मला कल्पना आहे की अत्यंत सकाळी म्हणजे 4-4:30 वाजता उठून शेतामध्ये जाऊन त्याची काढणी करून सूर्योदयापूर्वी ती मार्केटमध्ये फुलं आलेली असतात. तर ती तेवढी ताजी राहतील, फ्रेश राहतील, टवटवीत राहतील. त्यामुळे ही वेळ जी महत्त्वाची आहे
ती सकाळी किंवा संध्याकाळी केली पाहिजे. सर, आता हा विषय निघालाच आहे तर मला एक प्रश्न असा विचारावा वाटतो की प्री कुलिंग विषयी खूप बोलल्या जातं की फुलं काढणीनंतर थंडपणा प्री कुलिंग म्हणजे तर त्या वातावरणात ती ठेवली पाहिजे. सर, हे का करायला पाहिजे आणि याची काय आवश्यकता आहे? प्री कुलिंग फुले काढल्यानंतर खूप महत्त्वाचे आहे. कारण फुलामध्ये उष्णता असते. ती उष्णता जर फुलामध्ये राहिली तर फुलाच्या शोषणाचा दर वाढतो, मी आता सांगितल्याप्रमाणे. आणि फुलाच्या शोषणाचा दर वाढला तर त्याच्यामधून पाणी खूप बाहेर पडते. त्याच्यामुळे त्याचं वजन कमी पडते, त्याचबरोबर त्याचे आयुष्यही कमी होते. त्याच्यामुळे त्याच्यातील उष्णता बाहेर काढणे खूप गरजेचे असते. उष्णता बाहेर काढली तर त्याचा शोषणाचा दर कमी होईल, त्यातून पाणी कमी बाहेर पडेल व त्याचे वजन भरेल. त्याचबरोबर हे पद्धती जी आपण स्क्रीनवर दर्शकांना दाखवतोय की हायड्रो कुलिंग आहे, एअर कुलिंग आहे, त्याविषयी काय सांगता येईल आपल्याला? प्री कुलिंग करण्याच्या जनरली 2 मेथड आहेत. पहिली मेथड म्हणजे रेफ्रिजरेशन, म्हणजे फुले काढल्यानंतर तुम्ही थंड शीतगृहामध्ये ज्याच्यामध्ये तापमान 0 ते 5 डिग्री सेल्सिअस असेल अशामध्ये स्टोअर करावी. त्यामुळे त्या फुलामधील असलेली उष्णता बाहेर पडेल. त्याचबरोबर दुसरी मेथड आहे म्हणजे फोर्स्ड एअर कुलिंग. ह्याच्यामध्ये गार हवा तुम्ही फुलावर स्प्रे करतात. त्याच्यामुळे काय होते की फुलामध्ये असलेली उष्णता बाहेर पडते व त्याचा शोषणाचा दर कमी होतो. अशा प्रकारच्या 2 पद्धतीचा प्री कुलिंगसाठी वापर केला जातो. सर, एक फोन घेऊया. पंढरपूरहून प्रवीण पवार काही विचारू इच्छिता. नमस्कार प्रवीणजी, विचारा. हा सर, मला तज्ञांना असा प्रश्न विचारायचा आहे की मुळातच फुलशेती ही महागडी शेती म्हणून ओळखली जाते. हो. तर त्याच्या संदर्भात फुल लागवडीपासून ते फुल काढणीपर्यंत अशा संदर्भातलं काही प्रशिक्षण वगैरे पुष्प संशोधनालय पुणे यांच्या मार्फत आयोजित केलं जातं का? जर ते आयोजित केलं जातं तर वर्षातून किती वेळा आयोजित केलं जातं वगैरे, असं शेतकऱ्यांना मार्गदर्शन. प्रवीणजी, खूप छान तुम्ही प्रश्न विचारलाय. कारण ज्ञान संपादन करणं गरजेचं आहे. असं म्हणतात की नॉलेज इज पॉवर. आपल्याला जर कुठला व्यवसाय करायचा असेल तर त्याविषयीचं इत्थंभूत ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे, नाहीतर मग आपली गाडी कुठेतरी जाऊन थांबते आणि आपल्याला आर्थिक नुकसान सोसावं लागतं. सर, खूप छान प्रश्न विचारलाय की या फुलशेती संबंधातलं विषयीचं प्रशिक्षण आपल्या संस्थेमार्फत दिलं जातं का, आणि त्याचा कालावधी कसा असतो, कशी नोंदणी करता येईल, त्यांना कसं तिथे, कारण STC हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर पण तळेगाव दाभाडेला आहे, तिथे सुद्धा हरितगृहातील जी फुलशेती केली जाते त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. तर आपल्या संस्थेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं का? मी तुम्हाला सांगू शकतो की पुष्प संशोधन संचालनालय याची स्थापना नवी दिल्ली इथे झाली आणि ते सन 2014 पुणे इथे आलेले आहे. ही नवीन संस्था आहे. सध्या ही संस्था बेसिक वर्कवर काम करत आहे. त्याच्यामुळे इथे प्रशिक्षणाची सध्या सुविधा नाही, परंतु पुण्यामधील कृषी महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर सरांनी आता सांगितले HTC तळेगाव दाभाडे येथेही विविध कोर्सवर प्रशिक्षण दिले जाते. तिथे वर्षातून 2 ते 3 वेळा तिथे नाव नोंदणी होते. तिथे नाव नोंदवून त्यानंतर तिथून प्रशिक्षण घेऊ शकतात. प्रवीणजी, आपल्याला कल्पना आहे की पुणे जिल्ह्यामध्ये तळेगाव दाभाडेला ही संस्था आहे, म्हणजे ट्रेनिंग सेंटर आहे. महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या अंतर्गत हे आहे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर, आणि 1 आठवड्याचं ट्रेनिंग असतं आणि तुम्ही तिथे राहू पण शकता आणि तिथे ग्रीन हाऊसेस पण आहे आणि तुम्हाला ॲक्च्युअल प्रॅक्टिकल तिथे करायला मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की कृषी महाविद्यालयाचा पण सरांनी उल्लेख केला आहे की पुण्याच्या कृषी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला हे प्रशिक्षण मिळतं आणि हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर जे तळेगाव दाभाडेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये, तिथे सुद्धा आपल्याला प्रशिक्षण मिळतं. आणि मला असं वाटतं की खूप चांगलं तुम्ही विचारलं की प्रशिक्षण घेतल्याशिवाय या व्यवसायामध्ये पडायलाच नाही पाहिजे. सर, एक आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की म्हणजे माझ्या मनामध्ये मी हा आकडा मागाशी प्रस्तावना करताना सांगितला की 460 करोड रुपयाचा आपण निर्यात करतो फुलांचा. सर, मला असं वाटतं की आपला इतका मोठा देश आणि इतकं प्रभावशाली देश आहे आणि मला असं वाटतं की साधनसंपत्ती खूप आहे, शेतकरी आपले खूप कष्टाळू आहेत, तरीसुद्धा हा आकडा सर मला असं वाटतं खूप कमी आहे. निर्यातीला खूप वाव आहे, संपूर्ण जगामध्ये फुलांना मागणी आहे. का सर हा आकडा का कमी आहे? त्याचं मुख्य कारण म्हणजे फुले ही नाशवंत आहेत. ते लवकर त्यांचं आयुष्य पूर्ण होते, ते लवकर खराब होतात. त्यांना साठवून करण्यासाठी शीतगृहांची आवश्यकता असते आणि ज्यावेळेस आपण फुले दुसऱ्या देशामध्ये निर्यात करतो त्यावेळेस आपल्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाची शीतगृहांची आवश्यकता असते. तसे आंतरराष्ट्रीय दर्जाची शीतगृह आपल्याकडे सध्या कमी आहेत, परंतु बेंगलोर येथे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शीतगृह सध्या कार्यरत आहे. त्याच धर्तीवर पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शीतगृह लवकरात लवकर होणार आहे. पुणे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुण्यामध्ये जर हे शीतगृह झालं तर मला असं वाटतं निर्यात वाढेल, कारण शेतकऱ्यांची खरी अडचण हीच आहे की काढणीनंतर ते ठेवायचं कुठे, आणि फार मोठ्या प्रमाणावर जर फुलांचं उत्पादन झालं तर हा मोठा प्रश्न निर्माण होतो. सर, एक फोन घेऊया. साताऱ्याहून ऋषिकेश काय विचारू इच्छितात. नमस्कार ऋषिकेशजी, विचारा. हा, विचारा. हा सर, आवाज येतोय, विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. हा सर, फुलशेतीमध्ये आपण फुलाची काढणी करतो
काढल्यानंतर ते स्टोरेज करण्यासाठी आपण तात्पुरत्या स्वरूपाचा म्हणजे फर्स्ट काय करू शकतो म्हणजे आपण परत एकदा विचारा. म्हणजे आपण तात्पुरत्या स्वरूपाचा उपाय काय करू शकतो? बरं बरं विचार सरांना विचारूया. सर त्यांनी सांगितलं की फुलशेती केली आणि फुलांचं उत्पादन झालं आहे, पण आता स्टोरेज करायचं आहे किंवा काही काळ ठेवायचं आहे, तर तात्पुरता बरेच वेळा असं होतं की जसं कांदा चाळीचं निर्माण झालं त्याच्यापूर्वी आपण जर मागे वळून बघितलं इतिहासामध्ये तर पेवामध्ये अन्न साठवलं जायचं, अन्नधान्य. तर तात्पुरत्या स्वरूपात आपण फुलांची साठवणूक करू शकतो का? म्हणजे आपल्या घरच्या लेवलला किंवा फार्म लेवलला जर स्टोरेज नाही आपल्याकडे किंवा प्री-कूलिंग चेंबर्स नाही आहे तर काय करता येईल? मी त्यांना एक गोष्ट सांगू शकतो की ज्यावेळेस फुलांची तुम्ही काढणी करता त्यावेळेस सर्वप्रथम तुम्ही फुल काढल्यानंतर जर तुम्ही कट फ्लावर्स असतील तुमचे तर ते फुल काढल्या ते पाण्यामध्ये ठेवावे. कारण का फुल ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेस काढल्यानंतर तुम्ही जर लगेच पाण्यामध्ये नाही ठेवले तर वातावरणातील हवा त्याच्यातील अन्न नलिका व पाण्याची नलिका ही त्याच्यामध्ये जाते आणि ज्यावेळेस तुम्ही ते पाण्यामध्ये ठेवता त्यावेळेस ते पाणी वर जाण्यासाठी ती हवा अडचण करते किंवा ब्लॉक करते, त्याची अन्ननलिका रसनलिका ब्लॉक करते. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही कट फ्लावर्स काढल्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवावे, ही प्रथम गोष्ट करावी. त्याच्यानंतर तुम्ही ते प्री-कूलिंग करावे. प्री-कूलिंग म्हणजे सुरुवाती आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये असलेली हीट तुम्ही काढून घ्यावी. त्याच्यासाठी तुम्ही थंड हवेचा वापर करू शकता. थंड हवेचा फवारा कूलरमध्ये ठेवू शकता. कूलरमध्ये करू शकता. घरामध्ये जर कूलर असेल किंवा एखाद्या रूम मध्ये एसी असेल तर तिथे सुद्धा आपल्याला ठेवता येईल. तुम्ही म्हणजे सुरुवातीला तात्पुरतं म्हटलंय त्यांनी कूलरच्या समोर जर ठेवला तात्पुरत्या समोर घरामध्ये एका साईडला ठेवून कूलरचा वापर केला तरी सुद्धा त्याच्यातली फील्ड ही निघून जाईल आणि ते त्याचं आयुष्य वाढेल. आणि सर आता जे आपण सांगितलं की फुलं काढल्यानंतर एका बकेटमध्ये पाणी असलं पाहिजे तर त्या पाण्यामध्ये साखर टाकणं गरजेचं आहे? हो, फुलामध्ये साखर टाकण्याची गरज आहे. कारण पाण्यामध्ये पाण्यामध्ये साखर टाकण्याची गरज आहे. कारण साखर हे फुलांना अन्न पुरवते. परंतु त्या साखरेचे पाण्यामध्ये प्रमाण किती असावे तर 15 ते 20 ग्रॅम प्रति लिटर साखरेचे प्रमाण असावे. ती साखर त्या फुलांना अन्नाचा पुरवठा करते. सर आता फुलांचा दर्जा आणि आयुष्य वाढवणारी काही द्रव्य आहेत, तर त्या द्रव्यांचा वापर कसा करता येतो आणि ते कसं म्हणजे त्याविषयी दर्शकांना सांगणं गरजेचं आहे? सर फुलांचे आयुष्य वाढवणारे 3 प्रकारचे द्रव्य आहेत. पहिले द्रव्य ज्यावेळेस तुम्हाला फुले खूप थोड्या कालावधीसाठी ठेवायचे असतात त्यावेळेस पल्सिंग सोल्युशनचा वापर करतात. पल्सिंग सोल्युशनमध्ये पाणी, साखर प्लस ॲसिडिफायर असतात. त्याच्यामध्ये साखरेचे प्रमाण आत्ता सांगितल्याप्रमाणेच 15 ते 20% ठेवावे. त्याच्यामध्ये ॲसिडिफायर टाकावे. ॲसिडिफायर का टाकावे? त्याच्यामध्ये ॲसिडिफायर टाकावे. ॲसिडिफायर का टाकावे तर ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये साखर टाकतो त्यावेळेस तिथे सूक्ष्मजीव, जीवाणू, विषाणू यांची निर्मिती होण्याची शक्यता असते आणि असे सूक्ष्मजीव, जीवाणू, विषाणू यांची निर्मिती झाली तर ते त्याच्या अन्ननलिका आणि पाण्याची नलिका याच्यामधून ते फुलामध्ये प्रवेश करतात व फुलाची अन्ननलिका व पाण्याची नलिका यांना ब्लॉक करतात. त्याच्यामुळे फुल सुकायला लागते व त्याचे आयुष्य कमी होते. मंडळी, तसं यादव सरांनी सांगितलं की तात्पुरत्या स्वरूपात सुद्धा आपल्याला जर आपल्याकडे स्टोरेज नसेल किंवा प्री-कूलिंग चेंबर्स नसतील आपल्याकडे त्यांना थंड करण्यासाठी तर आपण तात्पुरत्या स्वरूपाच्या सुद्धा योजना आपण किंवा त्याची अंमलबजावणी आपल्या शेतावर किंवा आपल्या शेतातलं जे फार्म हाऊस आहे किंवा घर आहे तिथे पण आपण करू शकतो की काढल्याबरोबर आपल्याला ते पाण्यात ठेवणं गरजेचं आहे आणि पाण्यामध्ये 1 लिटरला 10 ते 15 ग्राम साखर टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचं आयुष्य वाढतं. म्हणजे आपल्याला बरंच काही जाणून घ्यायचं आहे आजच्या विषयाला अनुसरून, पण त्याआधी घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे. फुलांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि वाहतूक या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत श्रीयुत राहुल यादव सर. सर, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता आपल्या संस्थेविषयी, पण एक फोन आलाय साताऱ्याहून. अभिषेक मोरे काय विचारू इच्छितात. नमस्कार, विचारा. हा, नमस्कार सर. आमचे अशी समस्या आहे की आम्ही ग्लॅडीची शेती करतो आणि ते कंद खरेदी विक्रीचा आम्हाला म्हणजे खरेदी करायचं म्हणलं तरी भेटत नाही आणि घ्यायचं विकायचं म्हणलं तरी मार्केट नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमचे कंद खराब होते कोल्ड स्टोरेजला ठेवले होते, तर त्याच्यावरती जरा पर्याय सांगा आम्हाला. सरांना विचारूया आपण. सर, ग्लॅड्युलाची शेती करतात ते मला असं वाटते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कंद कसे साठवायचे, त्यांची कशी साठवणूक करायची, कारण साठवले तर ते खराब होतात आणि नंतर त्याचं विपणन म्हणजे मार्केटिंग फुलांचं. वास्तविक पत्ता साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यापासून पुणे जवळ आहे आणि प्रचंड मागणी. पुणे जिल्ह्यात पण फुलांची खूप मागणी असते. आपण जर गुलटेकडीच्या मार्केटमध्ये जरी फुलं पाठवली तर तिथे पण मोठ्या प्रमाणात याचा व्यवहार केला जातो. पण सर, कंदांची साठवणूक त्याविषयी काय सांगता येईल?
ग्लॅड्युलसच्या कंदाची साठवणूक करण्यासाठी शीतगृहाची आवश्यकता असते. तर ते आपण ओपन कंडिशनला ठेवले तर त्याची क्षमता आहे, उगवण क्षमता आहे ती कमी होते. त्याच्यामुळे त्यांना आपण शीतगृहामध्येच ठेवावं लागते. त्याच्यावर दुसरा कोणता पर्याय नाही, ते आपल्याला शीतगृहामध्येच ठेवावं लागेल. आणि कंदाची उपलब्धतेचा विचार केला तर ग्लॅड्युलसचे कंद हे सातारा जिल्ह्यामध्ये खूप शेतकरी आहेत की ते ग्लॅड्युलसचे उत्पादन घेत आहेत. तर त्या शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट त्यांनी केला तर त्यांना ते भेटू शकतो. त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये आमच्या संस्थेमध्ये पण ग्लॅड्युलसचं उत्पादन घेतले जाते. ते आमच्या पुष्प संशोधन संचालनालयाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला त्यांनी कॉन्टॅक्ट केला, त्याच्यावर सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. त्यांना कुणाला कॉन्टॅक्ट केला तर त्यांना ते कंदाविषयी माहिती मिळू शकते की ते कंद कधी उपलब्ध होऊ शकतात, कोणत्या कालामध्ये उपलब्ध होऊ शकतात, त्यांचे दर काय आहेत आणि कधी मिळतील. सर, आता एक सिंपल आणि साधा प्रश्न मला विचारायचा आहे की समजा अभिषेक मोरेंना आपल्याकडे यायचं आहे तर सर आपलं ऑफिस नेमकं कुठे आहे, म्हणजे आता पत्ता काय, म्हणजे अभिषेक जे हा कार्यक्रम बघतात आहे तर ते आपल्या संस्थेत येतील, आपल्याला भेटतील आणि आपल्या संस्थेमध्ये जर ग्लॅड्युलसचे कंद मिळत असतील तर ती माहिती पण मिळेल आणि फुलं शेती संबंधी आणि विशेषतः काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे त्याविषयीची इत्तमभूत माहिती त्यांना मिळू शकते. तर पत्ता पण आपल्याला सांगता येईल दर्शकांना? हो सर, निश्चित. सर्वप्रथम मी पुष्प संशोधन संचालनाविषयी सांगतो. या संचालनाची स्थापना 2009 नवी दिल्ली पुसा कॅम्पस इथे झाली आणि सन 2014 ते ॲग्रिकल्चर कॉलेज परिसरामध्ये शिवाजीनगर पुणे येथे ट्रान्सफर झालेले आहेत. तर त्याचा पत्ता आहे की कृषी विद्यालय परिसर शिवाजीनगर पुणे. म्हणजे जे कृषी महाविद्यालय आहे त्या परिसरातच आपलं ऑफिस आहे. म्हणजे पत्ता खूप सोपा आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला कृषी महाविद्यालय पुण्याचं माहीत आहे, शिवाजीनगरचं. तिथे जर आपण गेलात मला वाटतं अभिषेकजी तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. सर, आता एक मला मूलभूत प्रश्न आपल्याला विचारायचा की आपली जी संस्था आहे म्हणजे पुष्प संशोधन संचालनालय, तर डायरेक्टरेट ऑफ फ्लॉरिकल्चर रिसर्च, सर या संस्थेविषयी आम्हाला सांगा की कोणत्या प्रकारचं संशोधन होतं आणि नेमकं तिथे सध्या काय काम चाललं आहे? या संचालनामध्ये 4 विभागामध्ये संशोधन केलं जातं. पहिल्या विभागामध्ये नवीन जातीची जी निर्मिती याच्यावर संशोधन केलं जातं. दुसऱ्या विभागामध्ये सर्व फुलांच्या उत्पादनावर संशोधन केलं जाते, म्हणजे कोणत्या प्रकारची त्यांना जमीन लागेल, कोणत्या क्वालिटीचं त्यांना पाणी लागेल, त्याचबरोबर कोणत्या हवामान लागेल की त्याच्यामध्ये त्या फुलांची चांगल्या प्रकारे वाढ होईल, त्याचबरोबर त्यांचा चांगला रंग येईल. आणि तिसरं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे त्या डिपार्टमेंटमध्ये विविध प्रकारचे फुलावर येणारे रोग, किडी यांचा अभ्यास केला जातो. आणि चौथा जो विभाग आहे त्या विभागामध्ये काढणी पश्चात तंत्रज्ञानावर संशोधन केलं जातं. पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. सर, एक फोन घेऊया. पुण्यावरून संदीपजी काही विचारू इच्छितात. नमस्कार, विचारा संदीपजी. हा, आवाज येतोय, विचारा. हा, ते फुलांची तोडणी झाल्यानंतर ते फुलं मार्केट पर्यंत जास्तपर्यंत जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी काय उपाययोजना करावी विचारूया. सर, आता काढणी झाली आहे आणि मार्केटला पाठवायचं आहे, तर मार्केटपर्यंत ती सुखरूप गेली पाहिजे, फ्रेश राहिली पाहिजे, टवटवीत राहिली पाहिजे, तर काय उपाययोजना करायला पाहिजे असं त्यांनी प्रश्न विचारला. याच्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे काढणीची तुमची त्या फुलाची काळ, स्टेज आणि काढणीचा वेळ हा महत्त्वाचा आहे. कारण फुलाची आयुष्य वाढवण्यासाठी काढणीचा काळ आणि काढणीचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर फुले काढल्यानंतर त्याची प्री कुलिंग करावी. आता सांगितल्याप्रमाणे प्री कुलिंग केल्यानंतर त्याच्यामधील जी काही जास्तीची उष्णता असेल ती बाहेर पडेल. त्यामुळे फुलाचे श्वसनाचा दर कमी होईल, फुलामधील पाणी जास्त बाहेर जाणार नाही. त्याच्यामुळे फुलाचे आयुष्य वाढेल, त्याचबरोबर त्याचे वजन वाढेल, त्याचा रंग चांगला राहील, जो त्याचा सुरुवातीचा रंग आहे तो तसाच राहण्यात मदत होईल. या सर्व गोष्टी ह्या प्राथमिक गरजा आहेत. या सर्व करून त्यानंतर फुले ह्या थंड शीतगृहामध्ये काही ठराविक वेळेसाठी जोपर्यंत तुम्ही ते मार्केटला नेणार नाही तिथे ते साठवून करावी आणि त्याच्यानंतर तुम्ही ते कोल्ड चेन मार्फत मार्केटपर्यंत ट्रान्सपोर्ट करावी. ह्या पद्धतीचा तुम्ही वापर केला तर फुलाचे आयुष्य वाढवू शकता. सर, आता रेफ्रिजरेटेड व्हॅन सुद्धा वापरतात की फुलांची काढणी करून आमच्या मार्केटमध्ये पाठवायचं असेल तर शीत वाहन असतात, त्याच्यातून सुद्धा फुलं नेली जातात. कारण मुंबईमध्ये मी बऱ्याच वेळा रस्त्यावर बघितले असे वाहनं की ज्याच्यातून फुल आणि भाजीपाला जातो. तर त्याची सुद्धा मला असं वाटतं की गरज आज फुल उत्पादक शेतकरी आहे त्याला आहे. हो, निश्चितच गरज आहे. कारण आपण ज्यावेळेस फुलं काढतो, काढलीनंतर आपण ते शीतगृहामध्ये ठेवतो, त्यावेळेस त्याचे आपण तापमान काही फुलांचे 0 ते 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत ठेवतो, काही 10 डिग्री सेल्सिअस ठेवतो. आणि ज्यावेळेस आपण त्या शीतगृहामधून किंवा साठवणूक क्षेत्रामधून फुले बाहेर काढतो आणि त्यावेळेस आपण ते वातावरणातील टेम्परेचर म्हणजे जर 25 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 30 डिग्री सेल्सिअस असेल या तापमानाला ठेवतो, शॉक बसू शकतो. त्यावेळेस त्याला कुलिंग शॉक किंवा कशा शॉक बसू शकतो. त्याच्यामुळे त्याच्या क्वालिटीचा त्याची क्वालिटीवर परिणाम होऊ शकतो. बरोबर. त्याच्यामुळे फुले जोपर्यंत ग्राहकापर्यंत पोहोचत नाही म्हणजे रिटेल मार्केटपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण त्यांना
कमी तापमानामध्ये ठेवण्याची गरज असते. त्यासाठी आपल्याला शीतगृहाची कोल्ड व्हेनची गरज आहे, कोल्ड चेनची गरज आहे. सर आता हा झाला की आता आपण शीतगृहात त्यांना ठेवलं पाहिजे किंवा शीतवाहनातून त्याचं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक केली पाहिजे. पण सर जेव्हा फुलं आपण शेतातून काढतो तर त्याचं ग्रेडिंग पण केलं जातं, वर्गीकरण? हो, ज्यावेळेस आपण फुले शेतातून काढतो त्यावेळेस त्याचे वर्गीकरण केले जाते. वर्गीकरणाचे बेसिकली 2 प्रकार आहेत. सर आपल्याला स्लाइडच्या माध्यमातून दर्शकांना दाखवता येईल? हो, स्लाइडच्या मार्गात. बेसिकली फुलांची प्रतवारी करण्यापूर्वी खराब फुले वेगळी केली जातात, खराब फुले वेगळी केली जातात आणि चांगली फुले वेगळी केली जातात. जी चांगली फुले आहेत त्याच्यामधील फुलांच्या कळीचा आकार आणि फुलांच्या देठांची लांबी यानुसार फुलांची प्रतवारी केली जाते. प्रतवारी केल्यानंतर एकसारख्या आकारांची व एकसारख्या देठाच्या लांबीच्या फुलांचा गुच्छ बनवला जातो आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे गुच्छ पॅकेजिंग करून पॅक करून बॉक्समध्ये पॅक करून ते ग्राहकापर्यंत पोहोचवले जातात. सर आता बरेच वेळा असं होतं की आपण काढणी करतो, वर्गीकरण करतो आणि आपण मार्केटमध्ये पाठवतो, पण महत्त्वाचा मुद्दा येतो की पॅकेजिंग. त्याचं पॅकेजिंग कसं असायला पाहिजे, कोणत्या प्रकारचं असायला पाहिजे. विविध फुलांचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे आहेत, तर त्या प्रकारानुसार सुद्धा पॅकिंग बदलतं का आणि ते पॅकेजिंग कसं असायला पाहिजे जेणेकरून फ्लावर्स आपले किंवा फुलं टवटवीत राहतील, फ्रेश राहतील, काय सांगता येईल? आपण हे पॅकेजिंग पण स्लाइड मार्फत बघू शकू, त्यामुळे शेतकऱ्यांना ते लवकर समजेल व सहज समजेल. पॅकेजिंग जसे की मी सांगितले की फुलांचे 2 प्रकार आहेत, लूज फ्लावर्स आणि कट फ्लावर्स. लूज फ्लावर्स म्हणजे झेंडू असेल, तुमचा मोगरा असेल, शेवंती असेल, हे जनरली प्लॅस्टिकच्या कॅरेट्समध्ये, त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये, त्यावर वुडन बॉक्समध्ये किंवा गनी बॅगमध्ये ते पॅक करून बांबू बास्केटमध्ये पॅक करून ते पाठवले जातात. आणि जे कट फ्लावर्स आहेत त्याची वर्गवारी केली जाते. वर्गवारी केल्यानंतर जे चांगल्या क्वालिटीचे आहेत, स्लाइडच्या माध्यमातून दाखवता येईल. हो, मध्यम क्वालिटीचे आहेत, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे गट केले जातात, ते पॅक केले जातात. पॅक केल्यानंतर ते छोटे छोटे गट हे मोठ्या एका CFB बॉक्समध्ये पॅक केले जातात. पॅक केल्यानंतर ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले जातात. काही कालासाठी त्याच्यातील हीट आहे ते काढण्यासाठी ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले जातात. पॅकेजिंगसाठी विविध प्रकारची मटेरियल वापरले जाते, जसे की आता स्लाइडमध्ये मी दाखवले की पॉलिथिन कागद आहे, LDPE कागद आहे, ॲल्युमिनियमचा पातळ कागद आहे, तो पण वापरला जातो. विविध फुलांसाठी विविध प्रकारचे पॅकेजिंगचे मटेरियल उपलब्ध आहे. ती मार्केटमध्ये सर्व प्रकारचे पॅकेजिंग मटेरियल उपलब्ध आहे, ते आपण घेऊ शकता आणि त्याचा वापर करू शकता. हे प्रत्येक फुलासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग मटेरियल लागू शकतो, कारण पॅकेजिंग मटेरियलचे आपण काही प्रॉपर्टी असतात, काही त्याचे गुणधर्म असतात, ते प्रत्येकाचे वेगळे असतात आणि प्रत्येक फुलांसाठीची जी गरज आहे ती वेगळी आहे. काही फुलांसाठी आतमधले वातावरण, आतमधल्या तापमानाची, आतमधल्या आर्द्रतेची गरज असते आणि ते, परंतु दुसऱ्या फुलाला ते कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये आवश्यकता असते. त्याच्यामुळे प्रत्येक फुलासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकेजिंगच्या मटेरियलची गरज आहे. सर आता एक मला मूलभूत प्रश्न विचारायचा की आपण जेव्हा म्हणतो की फुलं काढल्यानंतर शीतगृहात ठेवली पाहिजे, प्री कुलिंगसाठी ठेवली पाहिजे, तर आता गुलाब आहे मग त्याला एक टेम्परेचर लागत असणार, किंवा कार्नेशन आहे त्याला एक टेम्परेचर लागत असणार, किंवा अँथोरियम आहे त्याला एक टेम्परेचर लागत असणार. तर सर हे टेम्परेचरची जी रेंज आहे ती बदलते फुलांच्या प्रकारानुसार? हो, प्रत्येक फुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं तापमान लागतं. साठवणूक ज्यावेळेस आपण फुलं साठवून ठेवतो त्यावेळेस आतमधले जे तापमान आहे किंवा आर्द्रता आहे ती वेगवेगळ्या प्रकारचे लागते. जसे की आता मी स्लाइडमध्ये दाखवलेले आहे की थंड रेफ्रिजरेटेड स्टोरेज सिस्टम म्हणजे थंड तापमान साठवणूक आहे. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, म्हणजे काय ड्राय टाईप आणि वेट टाईप. ड्राय टाईप म्हणजे की आपण फुले पॅकेजिंग बॉक्समध्ये पॅक केलेले आहेत. अशा स्थितीमध्ये असेल तर कार्नेशन फुलासाठी जे स्टोरेज टेम्परेचर आहे ते 0 ते 1 डिग्री सेल्सिअस लागतं. शेवंतीसाठी, क्रिसॅन्थेमम म्हणजे शेवंतीसाठी 1 ते 4 डिग्री सेल्सिअस लागतं. जर्बेरासाठी 2 डिग्री सेल्सिअस लागतं. ग्लॅडियोलससाठी जवळजवळ 4 ते 5 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. गुलाबासाठी 1 ते 2 डिग्री सेल्सिअस किंवा 3 पर्यंत चालू शकतो, तेवढं तापमान लागतं. आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे वेट, म्हणजे काही पल्सिंग सोल्युशन असतं त्याच्यामध्ये आपण फुले ठेवतो. म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे जे पाणी आणि साखरेचं द्रव्य असते त्याच्यामध्ये फुले ठेवतात आणि ते पूर्ण द्रव्य प्लस तुमचे फुले हे शीतगृहामध्ये ठेवले जातात. त्यावेळेस लागणारे जे तापमान आहे ते वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये कार्नेशनसाठी तुम्हाला 4 डिग्री सेल्सिअस लागेल, शेवंतीसाठी पण 4 डिग्री सेल्सिअस लागेल, त्याचबरोबर जर्बेरासाठी 4 लागेल, ग्लॅडियोलससाठी 4 लागेल, ट्युबरोजसाठी वेगळे. आणि ह्या तापमानानुसार त्याचे जो साठवणुकीचा काळ आहे तो ठरवला जातो किंवा असतो. जर तुम्ही ते टेम्परेचर जास्त प्रमाणात दिलं तर त्याचे आयुष्य हे कमी होऊ शकतं. म्हणजे सर तसं बघितलं तर काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि ज्या सुविधा आहेत त्याचा जर आपण विचार केला तर कोल्ड चेनचा अभाव आपल्याला इथे जाणवतो.
कारण बरेच वेळा म्हणजे सर साठवणुकी संदर्भात अजून काही आपल्याकडे इन्फॉर्मेशन जी सांगता येईल किंवा काही आपली अनुभव असतील ते आपल्याला शेअर करता येतील? हो, जनरली साठवणुकीचे 3 प्रकार असतात. पहिले म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं ते थंड वातावरणामध्ये फुलांची साठवणूक करणे. दुसरा प्रकार म्हणजे मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर स्टोरेज सिस्टीम, म्हणजे काय सुधारित वातावरण साठवणूक पद्धत. या पद्धतीमध्ये आपण काय करतो की वातावरणामधील तापमान, वातावरणामधील हवेची आर्द्रता, त्याचबरोबर विविध वायूंचे घटक आहेत त्यांचे प्रमाण, CO2 आहे, ऑक्सिजन आहे, अशा वायूंचे प्रमाण आपण नियंत्रित करतो. म्हणजे गुलाबाला जर आपल्याला तापमान 20 डिग्री सेल्सिअस हवे असेल आणि त्याची आर्द्रता 90% हवी असेल तर आपण तेवढी त्यात मेंटेन करतो. त्याचबरोबर CO2 और O2चे काही प्रमाण तुम्हाला हवे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. सर आता सांगितलं पण ऑक्सिजन आपल्याला तिथे असायला हवा आणि CO2 पण असायला हवा. हो. तर सर आता एखाद्या फुलाचं उदाहरण आपल्याला देऊन ऑक्सिजन किती असायला पाहिजे, किती टक्के, आणि CO2 किती टक्के असायला पाहिजे, काही आकडा आहे आपल्याकडे? हो, जनरली आपण या पद्धतीमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढतो, परंतु ते 4 ते 5% वर जाऊ नये हा रूल आहे. आणि त्याचबरोबर ऑक्सिजनचे प्रमाण हे आपण कमी करतो, परंतु ते प्रमाण 0.4% खाली जाऊ नये. तर आपण ऑक्सिजनचे प्रमाण 0.4% खाली गेले किंवा कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जर 4 किंवा 5% वर गेले तर त्याचा फुलावर वाईट परिणाम होऊ शकतो, फुलाचा दर्जा विपरीत परिणाम होऊ शकतो. सर हे मॉडिफाईड स्टोरेज सिस्टीम जे आहेत तर आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये असे काही प्रगतशील शेतकरी या पद्धतीने पण करतात स्टोरेज? हो, काही शेतकरी आहेत ते या पद्धतीचा पण वापर करतात. पर्टिक्युलरली जो गुलाब आहे, गुलाब जे निर्यात करतात तळेगाव दाभाडे, इथे या पद्धतीचा काही शेतकरी आहेत त्याचा वापर करत आहे. सर आता बरेच वेळा आपण असं म्हणतो की लॉजिस्टिक किंवा सप्लाय चेन किंवा कोल्ड चेन, तर याची एक सांगड आणि याची एक मोठं नेटवर्क असं, आणि जर नेटवर्क असेल आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी जर करत असेल, आता आपण सांगितलं की तळेगाव दाभाडेला जो फ्लोरिकल्चर पार्क आहे तिथे 250च्या वर जवळपास ग्रीन हाऊसेस आहे, तर अशा प्रकारचे कोल्ड चेन आणि जी सप्लाय चेन ज्याला आपण म्हणतो किंवा लॉजिस्टिक आहे, तर याचं ऑर्गनाइज्ड ज्याला आपण म्हणतो की नियोजित असा कार्यक्रम असतो याचा? कोल्ड चेनचा नियोजित असा कार्यक्रम म्हणजे जसं आता मी स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे की कोल्ड चेन कशी आहे. कोल्ड चेन म्हणजे की आपण सुरुवातीला फुलांची काढणी करतो, काढणी केल्यानंतर त्याची आपण प्री कोलिंग करतो, प्री कोलिंग केल्यानंतर त्याची वर्गवारी करतो, वर्गवारी केल्यानंतर पॅकेजिंग करतो, पॅकेजिंग झाल्यानंतर आपण ते स्टोअर करतो. इथपर्यंतच्या स्टेप्स आपण करतो. त्याच्यानंतर साठवणूक झाल्यानंतर ते आपल्याला ग्राहकापर्यंत पोहोचवायचे असते. त्यावेळेस आपण असलेलं वातावरणातील तापमान आहे किंवा जे आर्द्रता आहे किंवा बाकीचे घटक आहेत त्यांचं नियंत्रण करण्याची खूप आवश्यकता असते. त्यासाठी थंड वाहतूक साखळीची खूप गरज आहे. जर आपण थंड वाहतूक साखळी जर वापर नाही केला तर फुलांच्या आयुष्यावर खूप परिणाम होऊ शकतो. सर मग आता ही जी साखळी आहे तर ही साखळी पूर्ण आता करायची असेल तर हे व्यक्तिगत जो शेतकरी आहे, एक शेतकरी फुल उत्पादक शेतकरी, त्याला हे शक्य आहे का करणं की त्याच्यासाठी गटशेतीच केली पाहिजे, मोठा ग्रुप पाहिजे? कारण एकट्या शेतकऱ्याला करणं पण तसं अवघड आहे. तर याविषयी आपलं काय मत आहे? हां, एकट्या शेतकऱ्याचा विचार केला तर हे पॉसिबल नाही आहे, कारण की याच्यामध्ये खूप खर्च पण आहे. कारण तुम्हाला जर एक कोल्ड व्हॅन करायची असेल तर त्याचा खर्च आहे, तो एकटा शेतकरी करू शकत नाही. त्याचबरोबर आपल्याकडील शेतकरी ह्या स्मॉल अँड मार्जिनल आहे, म्हणजे त्याची लँड होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे. त्याचबरोबर लँड होल्डिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे त्याचे फुलशेती अंतर्गत जे क्षेत्र आहे ते पण कमी आहे, मर्यादित आहे. त्याच्यामुळे त्याचे उत्पादन पण मर्यादित आहे. तेवढ्या उत्पन्नासाठी तो कोल्ड चेनची किंवा कोल्ड व्हॅनची स्वतः खरेदी करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक शेतकऱ्यांचा गट बनवावा लागेल. तो गट, त्या गटामार्फत आपल्याला ते कोल्ड चेन किंवा त्या कोल्ड व्हॅनची खरेदी करावी लागेल आणि त्यामार्फत गटामार्फत ते विविध शहरामध्ये जसे की पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा दिल्लीलाही हे ते पाठवू शकतात. हो सर, म्हणजे आता गटशेती केली पाहिजे आणि गटशेतीच्या माध्यमातून करता येतील. आणि गटशेतीचा सर्वात मोठा फायदा असा आहे की जे इनपुट आपल्याला लागतं, म्हणजे आपल्याला रोपं लागतील किंवा आपल्याला खतं लागतील किंवा आपल्याला कीटकनाशकं लागतील किंवा आपल्याला ग्रोथ रेग्युलेटर्स लागतील, तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट पण मिळतो. कारण तुम्ही गटशेती केली तर मोठ्या कंपन्या पण तुमच्याकडे चालून येतात आणि गव्हर्नमेंटचे काही सबसिडी पण आहे. जसे की पॅकेजिंग हाऊस असेल त्याला पण त्यासाठी पण सबसिडी आहे. हरितगृहासाठी सबसिडी आहे. हरितगृहामध्ये तुम्ही जर ड्रीप इरिगेशन केलं त्याच्यासाठी सबसिडी आहे. त्याचबरोबर आता कोल्ड फॅन म्हणालो त्याच्यासाठी पण सबसिडी आहे. आणि तुम्ही जर ग्रुप करत असाल, शेतकऱ्याचे गट करत असाल आणि त्याच्यामार्फत तुम्ही काही अशा गोष्टी करत असाल तर त्याच्यावर आणखी जास्त सबसिडी आहे आणि ते सोपं होईल. आणि सर्व माझा एक अनुभव शेअर करू इच्छितो की मध्ये मी गोव्याला गेलो होतो आणि गोवा आणि कारवारच्या मध्ये, कर्नाटकच्या मध्ये कानकोन नावाचं गाव आहे आणि तिथे काही शेतकऱ्यांना मी भेटलो. तिथे
तिथे फुलशेती करतात, रंगीत ढोबळी मिरचीची लागवड करतात आणि 100% सबसिडी गोवा गव्हर्नमेंटने दिलेली आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता पुढे आलेले आहेत आणि 100% सबसिडी म्हणजे जवळपास जर जमीन तुमच्याकडे असेल आणि पाणी असेल तर तुम्हाला सगळं शासनाकडून मिळणार आहे आणि असं महाराष्ट्रात पण सबसिडी आहे. त्याचा लाभ घेऊन आपण ही शेती करायला पाहिजे. सर, मंडळी बरंच काही जाणून घ्यायचं पण वेळेचं बंधन असतं. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आपण कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या अंतर्गत चर्चेसाठी विषय निवडला आहे शेत जमिनींचे प्रश्न, असा हा आपण विषय निवडला. याविषयीचे जर प्रश्न असतील तर जरूर विचारा कार्यक्रमाच्या माध्यमातून. कार्यक्रमात तज्ज्ञ असतील शेखर गायकवाड सर, आपल्याला कल्पना आहे अनेक वेळा कार्यक्रमात सहभागी झालेत, जिल्हाधिकारी आहेत सांगलीला. त्यानंतर दुसरे महानुभव तज्ज्ञ असतील प्रदीप महाडिक, प्रगतशील शेतकरी आहेत व पत्रकार आहेत, मुंबईहून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. याविषयी प्रश्न असतील तर जरूर विचारा. मंडळी, आपल्या पत्रांची आम्ही वाट बघत असतो. पत्र जरूर लिहा. पत्रासाठी पत्ता असा आहे: निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. मंडळी, ईमेलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमची ईमेल आयडी अशी आहेत: krishidarshan@gmail.com आणि krishivarta@gmail.com. मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्या कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता, आमच्याशी संपर्क साधू शकता आणि खरंच आम्हाला आपल्या सूचनांची खरंच आम्हाला त्याची अपेक्षा असते, आम्हाला अभिप्रेत असतं, ते जरूर आम्हाला कळवा. मंडळी, आज सर इथे आले, यादव सर, आणि त्यांनी सांगितलं की फुल उत्पादन करणं खूप सोपं आहे, पण काढणी पश्चात तंत्रज्ञानाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. याविषयी ज्ञान संपादन करू जर आपण फुलशेती केली आणि त्याचा व्यवसाय केला, त्याचं विपणन व्यवस्थित केलं तर आपल्याला चांगला बाजारभाव मिळू शकतो आणि आपल्याला आर्थिक नफा मिळू शकतो. सर, बरंच काही आपण सांगितलं, अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपण इथे आलात आणि कार्यक्रमात सहभागी झालात. मनापासून धन्यवाद. नमस्कार.